नमस्कार मित्रांनो, कसे आहात मित्रांनो? आज इथे आपण बघणार आहोत ऑपरेटर इन C++ प्रोग्रामिंग लँग्वेज। तर मित्रांनो, आपली ऑपरेटरची सिरीज सुरू आहे आणि आपले ऑलमोस्ट सगळे ऑपरेटर बघून झालेले आहेत। तर आज फक्त एक रिमेनिंग ऑपरेटर राहिलेला आहे, तो म्हणजे टर्नरी ऑपरेटर। तर तो आज आपण इथे कव्हर करणार आहोत। तर टर्नरी ऑपरेटर म्हणजे काय ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, सगळ्या ऑपरेटर्सच्या व्हिडिओच्या सुरुवातीला मी हे तुम्हाला नक्की सांगितलेलं आहे, ते आज परत रिपीट करते की बघा, जर तुम्हाला कुठलाही क्वेश्चन ऑपरेटरशी रिलेटेड एक्झाम मध्ये आला तर काय करायचं, सगळ्यात आधी ऑपरेटरची डेफिनेशन लिहायची, त्यानंतर ती लँग्वेज कुठल्या कुठल्या ऑपरेटरला सपोर्ट करते ते सुद्धा लिहायचं आहे आणि त्यानंतर जी स्पेसिफिक ऑपरेटरची माहिती विचारली असेल ती पुरेपूर आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन द्यायची आहे। जसं ऑपरेटरची डेफिनेशन, जो कुठला ऑपरेटर विचारला असेल त्याची डेफिनेशन, त्यानंतर त्याचा सिंटॅक्स, त्यानंतर त्याचं वर्किंग, त्यानंतर त्याचं एक्झाम्पल, राईट। अशा पद्धतीने आपल्याला फॉर्मॅट पेपरचा ठेवायचा आहे। त्यानंतर टर्नरी ऑपरेटर और यालाच कंडिशनल ऑपरेटर म्हणतात। तर टर्नरी ऑपरेटर म्हणजे काय? टर्नरी म्हणजे काय? तीन गोष्टींनी बनलेला, मराठीत अर्थ घ्यायचा झाला तर तीन गोष्टींनी बनलेला असा एक ऑपरेटर आहे। तर कुठल्या तीन गोष्टींनी हा ऑपरेटर बनला हे सुद्धा आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यानंतर याला कंडिशनल ऑपरेटर म्हटले जाते। का म्हटले जाते? कारण कंडिशन, जर आपल्यासमोर कुठली कंडिशन दिली आणि त्याला इव्हॅल्युएट करायचं असेल, आपल्याला त्याच्यातून आपल्याला रिझल्ट फाइंड आउट करायचा असेल तर त्यासाठी आपण हा टर्नरी ऑपरेटर और कंडिशनल ऑपरेटरचा वापर करतो। तर चला मित्रांनो, सगळ्यात आधी आपण याची डेफिनेशन बघूया की टर्नरी ऑपरेटर म्हणजे नेमकं काय। अ टर्नरी ऑपरेटर इव्हॅल्युएट्स द टेस्ट कंडिशन अँड एक्झिक्यूट्स द टेस्ट कंडिशन अँड एक्झिक्यूट्स अँड एक्सप्रेशन आउट ऑफ टू बेस्ड ऑन द रिझल्ट ऑफ द कंडिशन। आता इथे काय म्हटलं गेलं आहे की टर्नरी ऑपरेटरचा वापर कशासाठी करतो आपण, तर टेस्ट कंडिशनला टेस्ट करण्यासाठी किंवा इव्हॅल्युएट करण्यासाठी करतो। तर कशा कंडिशन्स टेस्ट करतो, तर ज्या फॉर एक्झाम्पल एखादी कंडिशन असेल आणि त्याचे रिझल्ट फक्त दोनच गोष्टी येत असेल, म्हणजे एकतर हो किंवा नाही असे दोनच रिझल्ट येत असेल आणि त्यामधला आपल्याला एक रिझल्ट सिलेक्ट करायचं असेल किंवा फाइंड आउट करायचं असेल, त्यासाठी आपण टर्नरी ऑपरेटरचा यूज करतो। फॉर एक्झाम्पल आपण इथे घेऊया, जर आपण एक वोटिंगची कंडिशन घेऊया। आता वोटिंगची कंडिशन काय आहे की वय जर आपलं 18 वर्षाच्या वर असेल तरच आपण वोटिंगसाठी इलिजिबल आहे, अदरवाईज आपण वोट करू शकतो का, तर नाही करू शकत। ठीक आहे मित्रांनो, इथे आपण एक्झाम्पलनी वोटिंगची कंडिशन घेतलेली आहे की जर आपलं एज 18च्या वर असेल तर आपण वोटिंगसाठी इलिजिबल आहे, अदरवाईज आपण वोटिंगसाठी इलिजिबल नाहीये। अशा कंडिशनचे काय आहे, दोनच रिझल्ट आपल्याकडे आहे आणि दोन मधून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। तर ते कशा पद्धतीने, हे झालं थेरॉटिकली। तर मित्रांनो, हे कशा पद्धतीने आपण प्रोग्राम मध्ये लिहू शकतो किंवा एक्झिक्यूट करू शकतो, त्यासाठी आपल्याला इथे सिंटॅक्स दिलेला आहे। तो सिंटॅक्स असा आहे बघा, कंडिशन, जी कुठली आपल्याला कंडिशन टेस्ट करायची असेल ती कंडिशन लिहायची, त्यानंतर क्वेश्चन मार्क हा सिम्बॉल आहे त्याचा, त्यानंतर एक्सप्रेशन 1, जो कुठला रिझल्ट असेल फर्स्ट ट्रू वाला, और जो कुठला रिझल्ट लिहायचा असेल तो फर्स्ट लिहायचा, त्यानंतर कोलन आणि एक्सप्रेशन सेकंड इथे लिहायचा आणि एंड होतो सेमीकोलनने। ठीक आहे, इफ कंडिशन इज ट्रू, जर कंडिशन ट्रू झाली तर एक्सप्रेशन 1 एक्झिक्यूट होईल आणि जर कंडिशन फॉल्स झाली तर एक्सप्रेशन 2 एक्झिक्यूट होईल। सिंपल आहे। ठीक आहे, आता आपण एक एक्झाम्पल घेऊया, हेच घेऊया एजचं। इफ एज इज ग्रेटर दॅन 18, आता आपलं एज असेल 20, आपण घेऊया इथे फॉर एक्झाम्पल आपण 20 एज एंटर केला, तर एज मोठा आहे का 18 पेक्षा? यस आहे। तर मग काय होईल, फर्स्ट एक्सप्रेशन काय होईल, ही जे एक्सप्रेशन आहे इलिजिबलचं ते काय होईल आपल्याला आउटपुटमध्ये दिसेल, आणि ही जर कंडिशन फॉल्स असेल तर नॉट इलिजिबल असं आपल्याला आउटपुट मिळेल। ठीक आहे, गॉट इट। त्यानंतर आपण याचं वर्किंग बघूया प्रॉपर। द कंडिशन ऑपरेटर हा त्याचा सिम्बॉल आहे क्वेश्चन मार्क आणि कोलन, इज अ टर्नरी ऑपरेटर। द फॉलोइंग कंडिशन operates works as follows. The first operand is implicitly converted to boolean, it is evaluated and all side effects are completed before continuing. If the first operand evaluates to true, the second operand is evaluated. If the first operand is evaluated to false, the third operand is evaluated. तर बघा इथे काय म्हटलं गेलेलं आहे, द फर्स्ट ऑपरेंड, जेही आपण कंडिशन देतो ती काय होते, बुलियन मध्ये कन्वर्ट होते, राईट। आणि त्याचं काय केलं जाते, नंतर कंपॅरिझन केले जाते। इफ कंडिशन जर काय असेल ट्रू असेल, म्हणजे त्याचा जर रिझल्ट 1 येत असेल ते इव्हॅल्युएट होईल आणि त्याचं जे कन्व्हर्शन आहे, त्या रिझल्टचं जे कन्व्हर्शन आहे ते बुलियन मध्ये होईल, एक तर 0 मध्ये होईल किंवा 1 मध्ये होईल, राईट। जर 1 मध्ये झालं, आता फॉर एक्झाम्पल ही कंडिशन आहे, इथे ऑपरेंड का म्हटलं गेलं आहे, तर हे सगळ्या व्हेरिएबल्स आहे। फॉर एक्झाम्पल ही जी कंडिशन आहे हा फर्स्ट ऑपरेंड आहे, ही जी सेकंड आपण एक्सप्रेशन दिलाय तो सेकंड ऑपरेंड आणि हा
थर्ड ऑपरँड आणि हे तिन्ही ऑपरँड मिळून ही जे टर्नरी ऑपरेटर आहे ते बनलेलं आहे. हे तिन्ही ऑपरँड मिळून टर्नरी ऑपरेटर बनलेलं आहे. त्यामुळे काय होतं की याला टर्नरी ऑपरेटर म्हटलं जातं. बघा मित्रांनो, फर्स्ट जो ऑपरँड आहे ती जर कंडिशन ट्रू झाली और त्याची जर व्हॅल्यू 1 असली तर काय होईल, सेकंड ऑपरँड एक्झिक्यूट होईल, म्हणजे इलिजिबल आपल्याला मेसेज येईल. आणि फर्स्ट कंडिशन आहे त्याचा रिझल्ट जर फॉल्स असला म्हणजे जर 0 कन्क्लूड झाला तर थर्ड ऑपरँड एक्झिक्यूट होईल, म्हणजे नॉट एलिजिबल असं आपल्याला दिसेल. गॉट इट. त्यानंतर मित्रांनो, या एक्झाम्पल मध्ये आपल्याला टर्नरी ऑपरेटर काय आहे ते आपण एक्सप्लेन करून घेऊया. तर बघा मित्रांनो, एक टर्नरी ऑपरेटरचा आपण इथे एक्झाम्पल घेतलाय. सगळ्यात आधी काही नाही, फक्त सिंपल आपण हेडर फाईल्स लिहिलाय, त्यानंतर व्हॉइड मेन फंक्शन लिहिलाय, CLR SCR हे फंक्शन लिहिलंय, त्यानंतर 2 इंटिजर घेतले A आणि B, आणि त्यानंतर एक मेसेज डिस्प्ले केलाय, एंटर एनी 2 नंबर्स, कुठलेही इंटिजर्स आपण नंबर घेऊ शकतो. त्यानंतर त्याला एक्सेप्ट केलाय. त्यानंतर ही कंडिशन आहे, ही आहे टर्नरी ऑपरेटर. आपण इथे टर्नरी ऑपरेटर कशासाठी यूज केलाय तर दोन्ही नंबर मधला कुठला नंबर ग्रेटर आहे हे समजून घेण्यासाठी आपण टर्नरी ऑपरेटरचा यूज केला आहे. A इज ग्रेटर दॅन B ही कंडिशन आहे. त्यानंतर A फर्स्ट एक्सप्रेशन आणि B हे सेकंड एक्सप्रेशन आहे. त्यानंतर एक मेसेज डिस्प्ले केला आहे, ग्रेटेस्ट नंबर इज, आणि जो रिझल्ट असेल तो डिस्प्ले केलाय. तर बघा मित्रांनो, आपण इथे रन करून बघणार आहोत प्रोग्राम. तर फर्स्ट नंबर मी 85 देतो आणि सेकंड नंबर 98. ठीक आहे. सो 98 इज ग्रेटर, राईट. त्यानंतर 54 इज ग्रेटर. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण काय करू शकतो की कुठलाही प्रोग्राम और अशा पद्धतीने आपण टर्नरी ऑपरेटरचा यूज करू शकतो, राईट. आय होप मित्रांनो तुम्हाला टर्नरी ऑपरेटर म्हणजे काय हे समजलं असेल. जर काही क्वेरी असेल यामध्ये तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच करा. थँक्यू सो मच फ्रेंड्स. आणि आणखी तुम्हाला कुठले नवीन टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की कमेंट करून मला सांगा. थँक्यू सो मच फ्रेंड्स फॉर युअर सपोर्ट. कीप सपोर्टिंग. थँक्यू.